तर गुड मॉर्निंग गाईज आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी सध्या आता घरामध्ये आहे आणि आपण आज बनवणार आहे मेथी मटर मलाई, तेच देखील हॉटेलमध्ये जाऊन. सो प्लीज तुम्ही लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही खूप कमी लाईक्स करताय, जितका मी ट्राय करू तितकं मला आता रिस्पॉन्स भेटत नाही आहे यूट्यूबवरती. सो प्लीज तुमच्यासाठी काय अवघड नाही आहे, एक सबस्क्राईब करा. आणि चला तर आपण सुरुवात करूया मेथी मटर मलाई बनवायला. सर्वात आधी बटरमध्ये ग्रीन चिल्ली, खडे मसाले थोडे म्हणजेच ब्लॅक पेपर, क्लोव्ह आणि दालचिनी वगैरे टाकून आपण ते मस्त रोस्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची, म्हणजे जिंजर गार्लिक एक चांगला असा फ्लेवर देतो आपल्या मेथी मटर मलाईला. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आहे. मीठ टाकायचं कारण मिठामुळे आपण जिंजर गार्लिक पेस्ट खाली लागत नाही. त्याच्यानंतर मग थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि मग त्याच्यानंतर मी ग्रेव्ही टाकली, व्हाईट ग्रेव्ही टाकली, कारण याचा कलर व्हाईटमध्ये असतो. तुम्ही बघू शकता व्हाईट ग्रेव्ही वगैरे टाकून घेतली. अशा प्रकारे व्हाईट ग्रेव्ही टाकून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं प्रॉपर कन्सिस्टन्सीसाठी. त्यानंतर मी त्याच्यामध्ये अमूल क्रीम टाकून घेतलं, कारण थोडं थिक बनवण्यासाठी. त्याच्यानंतर यामध्ये थोडंसं मी व्हाईट पेपर टाकलं आहे, कारण थोडीशी वेगळी चव येते म्हणून. व्हाईट पेपर टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कार्डमम पावडर टाकलं. ॲक्च्युली ही ग्रेव्ही ही व्हाईट कलरमध्ये असल्यामुळे थोडीशी स्वीटेस्ट असते. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं चीज टाकून घेतलं, थोडं जास्तच टाकून घेतलं, कारण चीजमुळे थोडं क्रीमिश टेक्स्चर येतं आणि फ्लेवर चांगला येतो. त्याच्यानंतर मी टाकलं ह्याच्यामध्ये मावा तुम्हाला माहितीच आहे, मावामुळे एक चांगली चव येते आपल्या ग्रेव्हीसाठी. त्याच्यानंतर मग मी इकडे मेथी मटर मलाई आहे म्हणून मेथी फ्राय करून घेतली होती. मग थोडंसं ग्रीन चिली पेस्ट टाकली, थोडंसं स्पायसी, चटपटा आणि स्वीट टेस्ट येण्यासाठी. नंतर मी त्याच्यामध्ये टाकली मेथी वगैरे टाकून घेतली, मस्तपैकी मिक्स करून घेतली. आणि ह्याच्यामध्ये मी मटार टाकले नाही, कारण मटार मी नंतर टाकणार, कारण मटार नंतर पाणी सोडते, त्यामुळं मी ते आधीच टाकून नाही घेतली. आणि अशा प्रकारे आपली मेथी मटर मलाई रेडी आहे. तर काही कारणामुळे या ब्लॉगची सुरुवात आणि शेवट मी घरातून केलाय, आणि बाकी काही जी रेसिपी होती ती मी हॉटेलमध्ये जाऊन बनवलंय. सध्या हॉटेलमध्ये मला खूप काम असल्यामुळे मी ह्या बाकीच्या सर्व गोष्टी तिथे करू शकत नाहीये. रेसिपी इतकं मी तुमच्यासाठी म्हणून सगळ्या रेकॉर्ड्स करतोय आणि तुमच्यासाठी मी देतोय. सो गाईज, मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, आय एम ट्राईंग फॉर यू. यू हॅव टू जस्ट सबस्क्राईब, यू हॅव टू जस्ट लाईक, कमेंट. तुमच्यासाठी काही अवघड नाही आहे. सो प्लीज तेवढं तुम्ही माझ्यासाठी करू शकता. तितका म्हणावा असा मला रिस्पॉन्स यूट्यूबवरून भेटत नाही आहे. सो प्लीज माझ्यासाठी लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तोपर्यंत आणि अशाच आपण एक पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत स्टे ट्यून.